आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन। कोल्हापुरात आंदोलकांचा पंचगंगा नदीत उडी घेण्याचा प्रयत्न, तर हिंगोलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या जीआरची शेतकऱ्यांकडून तोडी। शेतकऱ्यांना आपली जमीन वाचवण्यासाठी रस्त्यावर यावं लागतंय। शक्तीपीठ महामार्ग सरकारनं रद्द करावा, सतेज पाटलांची मागणी। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दुर्दैवानं आज शेतकऱ्यांना आपली जमीन वाचवायसाठी, आपली शेती वाचवायसाठी रस्त्यावर यायला लागतं, याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही। आणि म्हणून गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग शासनानं रद्द करावा अशी आमची मागणी आहे। शक्तीपीठ महामार्गाबाबत लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ, शेतकऱ्यांच्या अनुमतीनंतर मार्ग करण्याची सरकारची भूमिका। हसन मुश्रीफ यांची माहिती। महोदय, सर्वांना विश्वासात घेऊन हा रस्ता करण्याची भूमिका त्यांची आहे। त्यांना रस्ता करायचा आहे, परंतु शेतकऱ्यांच्यावर लादायचं नाही याची भूमिका घेतलेली आहे। लोकप्रतिनिधीला आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन ही रस्ता करण्याची भूमिका मंत्रिमंडळासमोर त्यांनी मांडलेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या अयोध्या पौळ यांची ऑडिओ क्लिप व्हायरल। संजय राठोडांना चपलीनं मारण्याची भाषा, राठोडांच्या कार्यकर्त्यांसोबत बोलताना उल्लेख। TV9 मराठी या व्हायरल ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटलांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। रवींद्र चव्हाण, जयकुमार रावल यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। कुणाल पाटलांचा पक्षप्रवेश काँग्रेसला खूप झोंबला। नाना पटोलेंचे चट्टेपट्टे घाबरले आहेत, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। तर आता काँग्रेसमध्ये कुणीच राहणार नाही, बावनकुळेंचा दावा। काँग्रेस पडून सर्वांना भाजपमध्ये आणण्याची जबाबदारी माझ्यावर, पुढच्या काळात काँग्रेसमध्ये कुणीही राहणार नाही। कुणाल पाटलांच्या पक्षप्रवेशावेळी जयकुमार गोरे यांचा निशाणा। कुणाल पाटलांच्या सोबतीमुळे धुळे जिल्हा भाजपमय, महाराष्ट्रामध्ये पालिकेत 100% जागा जिंकू, गिरीश महाजनांना विश्वास। आम्ही दोघांना या ठिकाणी सांगणार आहोत की यावेळी महाराष्ट्रामध्ये नंबर 1 सगळ्या महापालिका 100%, सगळ्या जिल्हा परिषदा 100%, आम्ही तुम्हाला एक हाती या ठिकाणी काढू। शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांची नाराजी अखेर दूर। सुनील प्रभू यांच्या मध्यस्थीने नाराजी दूर झाल्याची माहिती। उद्धव ठाकरे आणि संजय पवार यांचा फोनवरून संवाद। संजय पवार उद्या दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार।